हाय काय स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि काय आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललोय दहीहंडी बघायला. म्हणजे पनवेलमध्येच दहीहंडी होती मोठी मोठी, ती बघायला चाललोय. आम्ही सगळे बिल्डिंगमध्ये पोरपोर चाललोय. तर बघा जाऊ आता. टक्क्यात त्या आधी नंतर मग करंजाड्यात आहेत, संध्याला आहेत करंजाड्यात. आता 3:30-4 वाजले तर आता निघतोय आणि मग संध्याला येतं तर करंजाड्यात जाऊ. चला तुझं सगळे पनवेलला आलोय. आणि बघा इथं अजून हंडी बांधतात अजून. हां लाईट बीट लावले. अरे नाही पब्लिक असते खालची पण. अरे रात्री वाटतं. आता बघू अजून खूप पूर्ण पनवेल फिरू आपण. संगीत रात्री नाही 5-6 ला चालू. 5-6 झालं ना. 5-5:30 ला 4. अच्छा फिरून येऊ मग. अजून बांधली नाही इथं. इथं बांधली नाही अजून. चल जाऊ नाट्यगृह चल. इथे नाट्यगृहाचं पण चालतो पण तिथलं पण अजून चालू आहे इथला. मग अजून ती पण वरती घेतली नाही. मग आता आम्ही जाऊ इथं काहीतरी खाऊ. इथं लेकवर बसू. लेकवर विक्रीला असते वाटतं एक तिथं आहे का बघू. लेकवर बसवून संध्याला ती येऊ. संध्याला झाले पण थोडं एक असं येऊ. मग बघायला भेटेल आम्हाला. आम्ही तिथे आलो आहे खायला काहीतरी. पूर्ण सगळं व्हेज खातो. नॉनव्हेज बिलकुल नाही खातो. आणि काही घेतलं थोडा वेळ लागेल ना दहीहंडीवर सुरू वगैरे करायला. मग आता दहीहंडी सुरू होतो. मी टाइमपास करायसाठी खातोय. शोरमा वगैरे आलाय. शोरमा आणि मोमोज आहे सगळं. म्हणजे शोरमावर व्हेज नॉनव्हेज आहे आणि मोमोज व्हेज आहेत. कारण की आज लोकांचं आज काही मी खाऊनवर निघलोय. अरे भाऊ अभि इथे फुल दहीहंडीच आहेत भाई फुल. थांबा दही हंडी अजून लटकवत आहेत. गोकुल तिथून आम्ही निघले. काही तिथं वेळ लागेल जाम. दहीहंडी पडलं वेळ जाम लागेल. आहे का पुढं काय हा इडशी पण आहे काहीतरी. अरे तू पण सेम आहे बे. थांबायचं बोलतो. ओ ढोल बी लेपे दिशी प्रॉपर. ढोल बी लेपे वेळ लागल पण फोडायला. पुढे गेले ते पाहिल्या गाईस. आता आम्ही इथे थांबलोय कारण की हे बोलले की आता थोडं वेळ चालू होईल 10-15 मिनिटात. जर 10-15 मिनिटात चालू झाले तर आम्ही पुढे निघू. कारण दुसऱ्या पण मोठ्या दहीहंडी असतील ना मग जाऊ बघायला. काय इथं सुरू होते बँड वगैरे ते सुरू झाले आहेत. सुरू इथं पब्लिक पण आले. सुरू करते इथं काय सर इथून निघतो आम्ही. काय की वेळ लागत चालू व्हायला म्हणून आता मला दुसरीकडे शोधू दहीहंडी एक बार. आणि करंजाड्यामध्ये पण लास्ट करंजाड्याला जायचं कारण की तिकडे मोठ्या असतात. सगळे तिकडे चालले ते. अरे काय आता सगळे वेगवेगळ्या एरियामध्ये जातात. काय आता आम्ही आलोय. आता सुरू होईल थोडं त्याला दहीहंडी बांधली थोडं सुरू होईल. काय दहीहंडी पथक आलं जाता. दहीहंडी पथक येतात. हॅलो काय त्याचे पथक वगैरे आलेत सगळे.
5 थर लावून गोल फिरणार आहेत, गोल फिरणार आहेत. बघू आता. सपोर्ट का नाही होते बॉडीगार्ड लावलेत ना. अरे यार हा पोरगी चढते वरती. असं बोलते हात गेलो प्रॅक्टिस सोबत. ओ बाय. साईनाथ बालगोविंद पथक कळंबोली फिरती सलामी आपण बघतोय या ठिकाणी. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत साईनाथ बालगोविंद पथक कळंबोलीसाठी. 5 थरांची फिरती सलामी ते देत आहेत. हा ये पद्धतशीर खाली तर जायचं तर आम्ही निघलो होतो सिगडी कॉलेजचे. सिगडी कॉलेज पण तेच वाटतं. आत्ता एवढे लोक जास्त कुठले दह्यांचे पथक नाही आले. रायचीच पाठी फिरतोय आम्ही. बघू आता कोण कोण भेटतोय. आम्ही आलो सिगडी कॉलेजची तशी आणि आता ग्राउंडवरती वाटतं त्या दहीहंडी. आम्ही आलो आता ते दुसरे दहीहंडीवाले निघले. आता बघू आपली कुठले आहेत पोरं. कैसे व्हायची दुसरी दहीहंडीवाले. आणि त्यांनी फोन उचलून सांगावं की आलो. बोल नाही ही सुरुवात असते. असा या तेजस कॉन्फिडन्स विषयी आपण थोड्या वेळात जाणून घेणार आहोत. पण तेच आहेत. आपण पुढचं एक तेच ठर लावतो. आम्ही सांगितल्याशिवाय थर लावू नका. जेव्हा आमच्याकडे अत्यंत शांत आणि संयमी असं व्यक्तिमत्व आहे सगळे म्हणजे. किडे 5 करून वर केले ना. गोल फिरले बघ ना भाई.
सावकाश नावाचा आहे. आपण 7 थराची सलामी देत आहात आणि 7 थराची सलामी देत असल्या कारणाने आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेतच. मी रणजित येऊनकर यांना विनंती करते की आपण कृष्णाधिकारी यांचं स्वागत करावं. समाजातले कृष्णाधिकारी, आज आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. दिवसभर पारला नाही. हरकत नाही, आम्ही एक संधी आपल्याला अजून देऊ. कृपया 7 थर म्हणून कुठल्याही प्रकारे जोखीम उचलू नका. युवा नेते, मतदार नेते, सन्माननीय आदरणीय ठराव सुरू केला. 7 थर फॉर्म भरला. तिची आई, त्याच्या आईला पैसे आता डायरेक्ट अकाउंट मध्ये कुठे कोण येणार नाही. जरा जोरदार टाळ्या. आणि हे फक्त केलं भारतीय जनता पार्टीने. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपल्याला पण सगळ्यांना सांगतो, ज्यांनी ठरलं असेल कधीही हा आकडा वाढू शकतो. आमची मगाशी ताई बोलली तिने ठरलेला आहे असं सगळ्यांनी. 7 थरांची सलामी आहे. 7 थरांची सलामी आता लावत आहे साईनाथ बाल मित्र मंडळ. त्यांचं हार्दिक स्वागत. बोला गणपती बाप्पा, गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीराम, जय जय श्रीराम. दादा एक थर कमी करत असाल तर एक संधी अजून देतो. थर कंप्लीट झालेला नाही. पण तत्पूर्वी आज इथे खऱ्या अर्थाने आपल्याला वेळ करून जे लाभलेले आहेत ते म्हणजे खऱ्या अर्थाने युवा पुत्र हनुमान की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की. बाकीचे जे घर आहेत त्यांनी थोडस त्यांच्या जवळ बाजूला जाऊन राहायचे सपोर्ट करण्यासाठी. बाळ गोविंद पथक कळंबोली यांनी तयार व्हायचं. सहा थरांची सलामी देत आहे बालमित्र मंडळ गोवंडी. सलामी आपली पूर्ण झालेली नाहीये. हा नक्की
मी देतो एक 5 मिनिटात ते परत बांधतात चर्चे. तुम्ही थर लावायला घ्यायचे आणि याच्यानंतर लगेच एकदा फेल झाला बॅलन्स थोडंसं इकडे तिकडे झाला ते परत लावतायत. आईचं लावायला घेतलं आता. संदीप पाटीलजी यांचं स्वागत झालंय. मी सन्माननीय संजय भगत सरांना विनंती करेन की आपण सन्माननीय माजी नगराध्यक्ष संदीप पाटील दादांचं स्वागत करावं. संदीप दादांना कोणत्याही क्षणी हात मारा. ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहेत. दादा आपण आपला वेळात वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. हार्दिक स्वागत आहे. जरा जोरदार काय होऊन जायचं आणि त्याचबरोबर नाच स्फूर्ती यांना मी विनंती करेन त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करायचंय. आहे जोरदार नाच स्फूर्ती त्यांना थोडस नाचवायचंय तुम्हाला. चला सुरुवात. थोडं ढोल ताशा पथकावर आपला डान्स झाला पाहिजे. चला स्टार्ट. आम्ही निघलो तिथून कारण की आता रात्र आहे थोडीशी म्हणजे आम्हाला जायचं पलसला. तर हा ब्लॉग इथे एंड करतो. आय होप की तुम्हाला चांगला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. बाय. आणि काय आपल्या चॅनलवर आता 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. फक्त 50 का किती त्यावेळी कमी पाहिजेत माहिती आहे. बट सगळे सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांना. बाय.